नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत डिजिटल डेटा ट्रान्समिशन. यामध्ये आपण डेटा ट्रान्समिशनच्या ज्या पद्धती आहेत त्याचा इथं थोडक्यात अभ्यास करणार आहोत. आता डेटा ट्रान्समिशन म्हणजे नक्की काय? तर ही एक प्रोसेस आहे आणि जी एका डिजिटल डिव्हाइस कडून दुसऱ्या डिजिटल डिव्हाइस पर्यंत डेटा पाठवण्याची पद्धत थोडक्यात सांगायचं म्हणजे. मग हा जो डेटा ट्रान्समिशन आहे तो अॅनालॉग स्वरूपात किंवा अॅनालॉग फॉर्मॅटमध्ये असेल अथवा डिजिटल फॉर्मॅटमध्ये असेल. परंतु डिजिटल डिव्हाइस पासून दुसऱ्या डिजिटल डिव्हाइस पर्यंत इन्फॉर्मेशन पाठवण्याची पद्धत म्हणजे डेटा ट्रान्समिशन. ओके. आता डेटा ट्रान्समिशनच्या दोन प्रमुख पद्धती आहेत आणि त्या म्हणजे सिरियल डेटा ट्रान्समिशन आणि पॅरलल डेटा ट्रान्समिशन असे दोन प्रकार आहेत. ओके. आता सिरियल डेटा ट्रान्समिशन मध्ये काय होतं, तर जो डेटा बिट आहे ते एकानंतर एक या पद्धतीने पाठवले जातात. डेटा जो आहे तो ऑफकोर्स बायनरी फॉर्मॅटमध्ये असेल समजा, तर हा बायनरी फॉर्मॅटमध्ये समजा 1010 अशा स्वरूपात डेटा असेल, तर हा ट्रान्सफर होताना पहिल्यांदा हा LSB 0, त्याच्या पाठोपाठ 1, नंतर 1 आणि नंतर 0 या सिक्वेन्सनं डेटा काय केला जाईल, पाठवला जाईल. ही जी पद्धत आहे याला आपण म्हणणार आहे सिरियल डेटा ट्रान्समिशन. म्हणजे वन आफ्टर अनादर या पद्धतीनं बिट चॅनेलवर सोडले जातात. चॅनेल म्हणजे तुमचा डेटा जो प्रवाह आहे, म्हणजे डेटा मूव्ह होतोय, तो मूव्ह होण्याचा जो पाथ आहे तो म्हणजे तो चॅनेल झाला. ओके. आता दुसरा जो प्रकार आहे तो पॅरलल डेटा ट्रान्समिशन. आता याच्यामध्ये काय घडतं, तुमचे डेटा एका डिव्हाइस पासून दुसऱ्या डिव्हाइस पर्यंत जाणार आहे इथं, आणि इथं चॅनेल मात्र एकापेक्षा जास्त असणार आहेत. म्हणजे एकच वायर मार्फत सिग्नल जाण्याच्या ऐवजी एकापेक्षा जास्त चॅनेल असतील. म्हणजे उदाहरणार्थ आपला जर डेटा इनपुट साइडला 8 बिट असेल, तर इथं 8 वायर्स असतील आणि 8 वायरच्या माध्यमातून एका वेळेला 8च्या 8 बिट्स सेंड केले जातील एका वेळेला. तर एका वेळेला आपण एकाच म्हणजे वेगवेगळ्या चॅनेलवरून बिट ट्रान्सफर करत असू तर त्या पद्धतीला आपण म्हणणार आहे पॅरलल डेटा ट्रान्समिशन. पहिल्यांदा पाहूया आपण सिरियल डेटा ट्रान्समिशन. इथे मी थोडक्यात डेफिनेशन पहिल्यांदाही सांगितलेलीच आहे की इथं आपण काय करतोय, सेंड वन आफ्टर अनदर, बरोबर, इन द ऑर्गनाइज्ड ऑर्डर आपण डेटा पाठवत असणार आहे. म्हणजे इथं डेटा पाठवताना पहिल्यांदा स्टार्ट बीट पाठवायचा, नंतर जो कंटेंट आहे तो पाठवायचा आणि त्याच्यानंतर स्टॉप बीट पाठवायचा. ही ऍक्च्युली याच्यामधली मेथड आहे. पुढे डायग्राम मध्ये आपल्याला ती कळून जाईल. आणि ही जी पद्धत आहे याला आपण म्हणणार आहे सिरियल डेटा ट्रान्समिशन. ओके. याची आकृती एक थोडक्यात तुम्हाला इथं दाखवतो. तर इथं हा सेंडर आहे आणि हा रिसिव्हर आहे आणि ही एकच वायर दाखवलेली आहे. या पद्धतीने समजा बीट्स असतील तर हे बीट्स रांगेनं पाठवले आहेत. पहा इथं 0 नंतर 1 1 0 या पद्धतीने हे बीट सेंड केलेले आहेत आणि ते या बाजूला रिसीव्ह झालेले आहेत. ओके. हे या आकृतीमध्ये तुम्हाला स्पष्ट झालं असेल. सिरियल डेटा ट्रान्समिशनचे फायदे काय आणि तोटे काय हे पण आपण थोडं पाहिलं पाहिजे. तर इथं एकाच वायर मधून डेटा पाठवला जात असल्यामुळे जास्त प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात डेटा पाठवता येत नाही. म्हणजे युज्ड टू सेंड लो व्हॅल्यूम डेटा, कमी प्रमाणात डेटा पाठवायचा असेल त्याच वेळेला आपल्याला इथं हे वापरलं जाईल. तसेच इथं एकानंतरच दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा अशा पद्धतीनं कॅरेक्टर किंवा डेटा बिट पाठवला जाणार आहे. त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारच्या सिंक्रोनायझेशन पल्सेस वगैरे पाठवण्याची गरज नाही. त्यामुळे सिंक्रोनायझेशनची काही आवश्यकता नाही की एका वेळेला सगळेच्या सगळे बिट एका सेंडर कडून रिसिव्हर कडे गेले पाहिजेत वगैरे. असं काही सिंक पल्स पाठवायची आपल्याला आवश्यकता नाही. नो सिंक्रोनायझेशन इज रिक्वायर्ड बिटवीन द ट्रान्समीटर अँड रिसिव्हर डिव्हाइसेस. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो इट इज अल्सो अ मोर कॉस्ट इफेक्टिव्ह मेथड. आता इथं जर डिस्टन्स जास्त असेल आणि आपण सिरियल डेटा ट्रान्समिशन करत असू तर एकाच वायर मार्फत आपण लांब अंतरापर्यंत डेटा नेणार आहे. त्यामुळे हा जो चॅनेलचा खर्च जो आहे
म्हणजे वायरचा जो खर्च आहे हा सुद्धा कमी होणार आहे. म्हणजे ही मेथड तसा विचार केला तर कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. ओके. याचबरोबर या पद्धतीचे तोटे कोणते आहेत म्हणाल तर डेटा ट्रान्समिशन इज स्लोअर. ऑफकोर्स आपण पाहिलंय की डेटा एकानंतर एक या पद्धतीने पाठवला जातो. एका वेळी 8च्या 8 बीट दुसरीकडे पाठवले जात नाहीत. याचा अर्थ इथं स्पीड जे आहे ते निश्चितपणे कमी आहे. नंतर कंटिन्युअसली डेटा ट्रान्समिशन चालू असेल तर तुम्हाला ती लाईन नेहमी बिझी राहील. बरोबर, हा एक तुम्हाला ड्रॉबॅक म्हणून सांगता येईल. तसंच डेटा जर लार्ज व्हॅल्यूमचा असेल तर लार्ज व्हॅल्यूमचा डेटा आपण या च्या साह्यानं पाठवू शकणार नाही. हे आपले 3 ड्रॉबॅक सुद्धा आहेत. आणि आता आपण पाहूया अ, दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पॅरलल डेटा ट्रान्समिशन. आता पॅरलल डेटा ट्रान्समिशन मध्ये आपण काय करतोय तर इथं वी सेंड ओव्हर मल्टिपल चॅनेल्स ऍट द सेम टाइम. म्हणजे इथं जो डेटा बिट आहे तो आपण मल्टिपल चॅनेलवर एकाच वेळेला सेंड करत आहोत. आलं लक्षात? आणि याच्यासाठी ट्रान्समीटर आणि रिसिव्हरच्या दरम्यान आपल्याला सिंक पल्स पाठवणं सुद्धा गरजेचं आहे, की सिंक पल्स आल्यानंतरच म्हणजे सिंक पल्स ज्या क्षणाला येते त्या क्षणालाच तो डेटा रिसीव्ह करायचा असतो. म्हणजे तो डेटा रिकॉग्नाइज होणार आहे. त्यामुळं इथं सिंक पल्सची आवश्यकता आहे. आणि आपण काय करतोय तर मल्टिपल चॅनेलवर एकाच वेळेला सर्व बिट्स ट्रान्सफर करतोय. आणि ही जी पद्धत आहे याला आपण म्हटलेलं आहे पॅरलल डेटा ट्रान्समिशन. ओके. आता याची जी डायग्राम आहे ती मी तुम्हाला इथं थोडक्यात दाखवतो, की या पद्धतीनं हा ट्रान्समीटर आहे आणि हा रिसिव्हर आहे. याच्यावर समजा D0 टू D7 असे म्हणजे 8 बिट डेटा आहे. तर हा 8 लाईन्स वरून सेंड केलेला आहे आणि हा रिसिव्हरला इथं आलेला आहे. ओके. तर हे एक साधं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, की पॅरलल डेटा ट्रान्समिशन कसं होतंय ते. याचबरोबर पॅरलल डेटा ट्रान्समिशनचे आपल्याला पण फायदे तोटे पाहावे लागतील. ॲडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस. तर मध्ये मी पहिल्यांदा सांगेन की युज्ड टू सेंड लार्ज व्हॅल्यूम डेटा. म्हणजे मोठ्या प्रमाणात डेटा पाठवायचा असेल तर पॅरलल डेटा ट्रान्समिशन मेथडच सुटेबल आहे. दिस प्रोसेस इज मस्ट फास्टर. कारण इथं एका वेळेला आपण बल्कनं डेटा बिट्स किंवा कॅरेक्टर्स सेंड करतोय आणि त्यामुळं ही जी प्रोसेस आहे ती मस्ट फास्टर दॅन द सिरियल डेटा ट्रान्समिशन हा एक भाग आहे. आणि इथं सिंक्रोनायझेशनची आवश्यकता आहे आपल्या ट्रान्समीटर आणि रिसिव्हरच्या दरम्यान. ओके. त्याचबरोबर तोटे जर सांगायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की इथं जर लांब अंतरावर जर तुम्हाला डेटा ट्रान्समिट करायचा असेल पॅरलल डेटा ट्रान्समिशन पद्धतीने तर जसं दाखवलं की तुम्हाला डेटा ट्रान्समिट करण्यासाठी 8 बिट डेटा असेल तर 8 वायर्स लागणार आहेत. म्हणजेच इथं चॅनेलचा खर्च वाढणार आहे आणि त्यामुळं म्हटलेलं आहे आपण की इट इज अ कॉस्टली मेथड. आणि शिवाय सिंक्रोनायझेशन आपल्याला घडवून आणायचं असेल तर महत्वाचं जे भाग आहे ते म्हणजे क्लॉक आणि ट्रान्समीटर आणि रिसिव्हर यांच्या मध्ये क्लॉक असणं हे फार गरजेचं आहे. असे हे 2 डिसएडव्हांटेजेस म्हणून आपल्याला सांगता येतील. तुम्हाला परीक्षेमध्ये असंही विचारलं जाईल की सीरियल डेटा ट्रान्समिशन आणि पॅरलल डेटा ट्रान्समिशन याच्यामधील फरक सांगा. तर तुम्ही ॲडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेज हे मुद्दे घेऊन सुद्धा मी इथं तुम्हाला 3 आणि 2 साधारण 5 पॉइंट सांगितलेले आहेत. हे 5 पॉइंट्स घेऊन सुद्धा तुम्ही कंपॅरिझन दोघांची मांडू शकताय. डेफिनेशनमध्ये पण एक कंपॅरिझनचा मुद्दा मांडू शकता आणि डायग्राम मध्ये एक मांडू शकता. अशा पद्धतीने 7 ते 8 मुद्दे तुम्ही कंपॅरिझनचे तुम्ही एक्झाम मध्ये मांडू शकाल. ओके. याचबरोबर आणखी एक पॉइंट आहे तो म्हणजे की हा डेटा ट्रान्समिशन जो आहे सिरियल आणि पॅरलल त्याचं फॉर्मॅट कसं असेल तर त्याच्याबद्दल ते एक मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगतो. सिरियल आणि पॅरलल डेटा ट्रान्समिशन मध्ये फॉर्मॅट जे आहे डेटाचं ते अशा पद्धतीनं असेल की इथं पहिल्यांदा तुमचा स्टार्ट बीट असेल. ओके. हा स्टार्ट बीट असेल. त्यानंतर इथं तुमचा डेटा बीट असेल. जो डेटा किंवा इन्फॉर्मेशन पाठवायचे तो हा डेटा आहे समजूया. आणि शेवटची पल्स हा स्टॉप बीट असेल. म्हणजे डेटा पाठवताना
हा जो 1 बाईट आपल्याला पाठवायचा आहे त्यातला जो बीट आहे तो एक एक रांगेनं आपण पाठवतोय. समजा इथं निबल घेतलं 4 पाठवले. तर त्याच्या स्टार्टला आणि एंडला आपल्याला इथं स्टार्ट आणि स्टॉप बीट या पद्धतीनं बीट्स पाठवावे लागतात प्रत्येक वेळेला. तर पॅरलल कम्युनिकेशनच्या वेळेला काय केलं जातं, तर हा आपण एक एक बाईट एका वेळेला ट्रान्समिट करतोय एकाच वेळेला, बरोबर ना? 8 बीट घेऊन एक बाईट तयार होते. तो एक बाईट समजा आपण ट्रान्समिट करतोय. तर इथं मी बाईट अगदी तुम्हाला पल्सच्या स्वरूपात दाखवला. ऍक्च्युली तो हा एक टोटल पिरियड जो आहे तो पूर्ण बाईटचा आहे खरं तर. आणि हा एक बाईट समजा दुसरा आहे, हा बाईट असेल तिसरा. तर असे जे काही बाईट तुम्हाला सेंड करायचे ते सेंड करणार असाल तुम्ही, तर त्याच्या आधी एक आणि शेवटी एक तुम्हाला सिंक्रोनायझेशन पल्स टाकावी लागणार आहे. ओके. तर याच्या स्टार्ट आणि एंडला थोडक्यात म्हणजे जे काही तुम्हाला बाईट सेंड करायचे ते सेंड करताना एक सिंक पल्स टाकावी लागेल आणि एंड करताना एक सिंक पल्स टाकावी लागेल. तर हे जे आहे ते डेटा फॉर्मॅट आहे तुमच्या सिरियल आणि पॅरलल डेटा कम्युनिकेशन सिस्टीमचं. ओके. तर याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला सांगायची होती की सिरियल डेटा ट्रान्समिशन आणि पॅरलल डेटा ट्रान्समिशन हा एक अतिशय सोपा प्रश्न हा एक सोपा प्रश्न तुमच्या 12वीच्या सिलेबसमध्ये असतो की सिरियल डेटा ट्रान्समिशन आणि पॅरलल डेटा ट्रान्समिशन म्हणजे काय. मग त्याला तुम्हाला एक डायग्राम काढायची, त्याची डेफिनेशन लिहायची, त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस लिहायचे. एवढंच तुम्हाला करायचंय. किंवा दोघांमध्ये कंपॅरिझन करायचं झालं तरी तेच मुद्दे तुम्हाला रिपीट करायचे. ओके. धन्यवाद.